दिलेल्या विस्तारित रूपावरून संख्या कशी ओळखायची ते आज आपण शिकणार आहोत. 30,000 अधिक 2,000 अधिक 400 अधिक 50 अधिक 8 हे एका संख्येचं विस्तारित रूप आहे. या रूपावरून संख्या ओळखताना प्रथम आपण प्रत्येक अंकाचं स्थान ओळखून घेऊया. प्रथम 30,000. 30,000मध्ये 3चं स्थान आहे 3 दशहजार. 2,000. 2,000 या संख्येमध्ये 2चं स्थान आहे 2,000. 400. 400 या संख्येमध्ये 4चं स्थान आहे 4 शतक. 50. 50 या संख्येमध्ये 5चं स्थान आहे 5 दशक. आणि 8. 8 या संख्येमध्ये 8चं स्थान आहे 8 एकक. आता या संख्येच्या स्थानावरून आपल्याला संख्या तयार करायची आहे. संख्येचं स्थान लिहिताना आपण एककापासून सुरुवात करूया. एककापासून दशहजाराकडे. एकक 8, दशक 5, शतक 4, हजार 2, दशहजार 3. 32,458 ही संख्या तयार झाली. अजून एक संख्या पाहूयात. 800 अधिक 5 अधिक 7,000 अधिक 30 या विस्तारामध्ये 800 या संख्येमध्ये 8चं स्थान आहे शतक. 5 या संख्येमध्ये 5चं स्थान आहे एकक. 7,000 या संख्येमध्ये 7चं स्थान आहे हजार. आणि 30मध्ये 3चं स्थान आहे दशक. आता या स्थानावरून आपल्याला संख्या तयार करताना स्थानांची अदलाबदल झालेली आहे ती आपण क्रमाने मांडून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार. आता त्या क्रमानुसार संख्या मांडूया. एककात 5, दशकात 3, शतकात 8, हजारात 7. 7,835 ही संख्या तयार होते. आता हा विस्तार पहा. 60 अधिक 3 अधिक 50,000 अधिक 700 या रूपामध्ये 60 या संख्येत 6चं स्थान आहे 6 दशक. 3 या संख्येत 3चं स्थान आहे 3 एकक. 50,000 या संख्येत 5चं स्थान आहे 5 दशहजार. 700 या संख्येत 7चं स्थान आहे 7 शतक. इथेही स्थानांची अदलाबदल झालेली आहे. आपण ही स्थान क्रमाने मांडून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. आता स्थानानुसार संख्या मांडूयात. एककामध्ये 3, दशकामध्ये 6, शतकामध्ये 7, हजारात काहीच दिलेलं नाही आहे, काहीही नाही म्हणजे 0 आणि दशहजारात 5. 50,763 ही संख्या तयार झाली. विस्तारित रूपात एखादे स्थान दिले नसल्यास त्या जागी 0 लिहावा व संख्या तयार करावी.